माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब यांचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या सर्वांची हीच मागणी होती की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे, किमान त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे। आणि म्हणून सरकारने जी समिती अधिकाऱ्यांची गठीत केली होती त्यांनी 2020 पासून 5,500 रुपयाची वाढ सरसकट करावी अशी विनंती सरकारकडे केली होती। सरकारने आमची विनंती मान्य केलेली आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांना 2021 च्या नोव्हेंबर मध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 अशी वाढ केली होती त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6,500 ची वाढ केलेली आहे। म्हणजे ज्यांना 5,000 रुपयाची वाढ 2021 ला झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये 1,500 ची वाढ झाली। 4,000 ची वाढ ज्यांना दिली होती 2021 ला त्यांच्या पगारामध्ये 2,500 ची वाढ झाली आणि ज्यांना 2,500 ची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये 4,000 ची भरघोस वाढ राज्य सरकारने केलेली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती। 100% एवढा मोठा निर्णय हे बघा, आता कृती समितीची भूमिका काय, सगळ्यांची भूमिका हीच आहे की कर्मचाऱ्यांना पगारात भरघोस वाढ झाली पाहिजे आणि आता सरकारनं ती मान्य केलेली आहे। त्यामुळे आता राजकारण हा विषय होता। हे बघा, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या लेवलला घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं आणि तशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि त्यामुळे 100% सर्व संघटनांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी संप मागे घ्यावा आणि उद्या कामावरती जावं। सर्वात महत्वाचं आहे लोकप्रिय